कामामध्ये 132 लाख शेतकऱ्यांना 10,716 कोटी आणि रब्बी 104 लाख शेतकऱ्यांना 104.48 तब्बल 9,611 कोटी रुपयाची मदत ही आपण मंजूर केली। ही मंजूर करत असताना म्हणजे ही एकूण मदतीचा मंजुरीचा आकडा आहे आपला 20,128 कोटी रुपये। यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे खरीपाकरता 89 लाख म्हणजे तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना 7,156 कोटी रुपये, त्याचबरोबर रब्बी मदत म्हणून 85.78 लाख शेतकऱ्यांना साधारण 6,864 कोटी रुपये म्हणजे तब्बल त्यांचं उत्तर होऊ द्या, म्हणजे तब्बल 14,000 कोटी रुपयाची मदत म्हणजे तब्बल 20,000 कोटी रुपयाची मदत आपण मंजूर केली आणि तब्बल 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या डीबीटीद्वारे डायरेक्ट खात्यावर आपण जमा केले। आता माझ्याकडं अगदी जिल्हावार म्हणलं तरी साहेब आकडेवारी आहे। जिल्हावार आकडेवारी माझ्याकडे आपण जर कोकणातल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अवकाळी पावसाचं जर बोलत असाल तर त्याची मदत काही अद्याप आपण दिली नाही, कारण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाची मदत आपली आता सुरू आहे। मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की जे ऑक्टोबरमध्ये अवकाळी जर आपला तो विषय असेल ऑक्टोबर अवकाळीचा तर निश्चितपणानं ती मदत आम्ही डिसेंबर नंतर, कारण डिसेंबरपर्यंत हे सगळे जे उर्वरित पैसे आहेत हे डिसेंबरपर्यंत सगळे वर्ग होतील, कारण KYC तब्बल 6 लाख शेतकऱ्यांच्या KYC राहिल्यात, काही 5 लाख शेतकऱ्यांच्या KYCचे काही प्रूफ राहिलेत त्यामुळं ते होणं बाकी आहे। अशा वेगवेगळ्या कारणामुळं ते सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला साधारण डिसेंबर एंड उजडेल आणि कोकणातल्या अवकाळी पावसाचे आता पंचनामे त्याचे सगळे अहवाल आम्हाला विभागाला प्राप्त होत आहेत। डिसेंबर नंतर ताबडतोब म्हणतोय 1 जानेवारीपासून आम्ही कोकणामध्ये ऑक्टोबर महिन्यात जे अवकाळीनं नुकसान झालं याचं नुकसान भरपाई आम्ही निश्चितपणानं शेतकऱ्यांना देऊ। सन्मान्य सदस्य विजयसिंह पंडित बोला। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी जे काही सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये सन्मान्य सुरेश प्रभू बोला। अध्यक्ष महोदय, एक मिनिट या सभागृहाचे सन्माननीय सदस्य निलेश राणे यांनी कोकणाबद्दलची माहिती विचारली। आमचं म्हणणं असं आहे की जे कोकणाची माहिती सन्माननीय मंत्री महोदय देत आहेत त्याच्या बाजूला आमचे 3 कोकणातले मंत्री बसलेत, मी त्यांचे चेहरे सारखे बघतोय। शेवटी कोणत्या पक्षाचे असल्यापेक्षा कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे आणि त्यामुळे आज ते असं म्हणतायत आणि मीही म्हणतोय की मागच्या वेळेला 18 मे पासून कोकणात सतत अतिवृष्टी होते आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालंय ते आज मितीपर्यंत म्हणजे परवा जेव्हा पाऊस थांबला तेव्हापर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं, भात शेती कुसली गेली आणि अशा वेळेला पंचनामे झालेले आहेत। वारंवार कोकणातल्या शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत 1 रुपया देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळाला नाहीये हे आपण सांगताय आणि त्यामुळे कोकणावरती या सरकारने अन्याय केलाय की काय असा माझा प्रश्न आहे। बोला विजयसिंह पंडित बोला। आपण सन्मान्य सदस्य विजयसिंह पंडित। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय सांगतो ना उत्तर देतो। अध्यक्ष महोदय देतो अध्यक्ष महोदय नाही राखो उत्तर आहे ना माझं। अरे उत्तर आहे माझ्याकडं, थांबा। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कोकणाकरता साधारण आपण खरीपामध्ये
84,000 शेतकऱ्यांना 40,72,00,000 रुपये आपण मदत दिलेली आहे. माझ्याकडं तालुके मंत्री महोदय, लवकर उत्तर घ्या. जिल्हावार सांगतो. जिल्हावार पालघरमध्ये शेतकरी संख्या आहे 41,000. मदत वितरित केली 11,10,00,000. त्याचबरोबर रब्बी करता 34,000 नारायणराव. शेतकऱ्यांना 9,46,00,000. अतिवृष्टीची लक्षवेधी चालू आहे, थोडस रायगड जिल्ह्यामध्ये 14,000 शेतकऱ्यांना 3,69,00,000. त्याचबरोबर रब्बी करता 12,000 शेतकऱ्यांना 3,61,00,000. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,000 शेतकऱ्यांना 34,00,000. हो. येतो आता. आणि रब्बी मध्ये 2,000 शेतकऱ्यांना साधारण 2,000 नाही 20,000 सॉरी 20,000 शेतकऱ्यांना हे पॉइंट मध्ये लाखात लिहिलंय त्यामुळं थोडंसं मिस्टेक झाली. रत्नागिरीमध्ये 20,000 शेतकऱ्यांना साधारण आपण 27,00,000 रुपये दिले. मंत्री महोदय, थोडक्यात घ्या उत्तर. सिंधुदुर्ग मंत्री महोदय, उत्तर घ्या थोडक्यात. ठाणे जिल्ह्यामध्ये साधारण 27,000 शेतकऱ्यांना 5,94,00,000. सांगतो ना. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण 24,00,000 रुपये मध्ये 24,00,000. आता अध्यक्ष महोदय एक मिनिट. आमचे सदस्य सुनील प्रभूजींनी उठून असं वक्तव्य केलं की ह्यांच्या बाजूला 3 कोकणातले मंत्री, त्यांचे चेहरे बघा. काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष महोदय? एक. आणि ह्यांना आदरणीय सुनील प्रभूंना सांगेन, आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना, ह्यांचे मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही. ठीक आहे. ह्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते केवढे केले विचार आमच्या कोकणाला मदत. नुसते पर्यटक म्हणून यायचे आमच्याकडे, नुसते पर्यटक म्हणून यायचे. आणि काय कोकणाचं हे बोलतात आम्हाला, हे बोलून दाखवतात कोकणाचं आम्हाला. काय आमच्या चेहरे. सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी, सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी, मंत्र्यांनी पण बसा. आहे बरोबर ना? बसा 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 बसा. मंत्री महोदय करा, तुम्ही चालू करा. हे बघा, मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे, सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे. अध्यक्षच कोकणातले आहेत, त्यामुळे मी बघतो. बसा. मुळामध्ये अध्यक्ष महोदय आता उरका तुम्ही उत्तर, लवकर उरका. नुकसान पावसाळ्यामध्ये तितकंच कोकणामध्ये मी रेकॉर्डवरनं काढतो. बसा. मी रेकॉर्डवरनं काढतो. बसा. ठीक आहे, काढतो. बसा. नाही कोकणामध्ये खऱ्या अर्थानं नुकसान झालं ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरची मी सुरुवातीला सांगितलं की अद्याप मदत आम्ही दिलेली नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त नुकसान ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कोकणातलं झालं. ठीक आहे. आणि त्याची मदत आम्ही देऊ असं सांगितलेलं. आणि ती 1 जानेवारी पासून देऊ. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. पासून मदत देऊ आम्ही. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2 कोण आहे? कोणाची आहे? ठीक आहे. 3 ना. लक्षवेधी क्रमांक 3 अध्यक्ष महोदय, हे 2 मध्ये आमचा सहभाग आहे चर्चेत. लक्षवेधी क्रमांक 3 कोणाची आहे? या पुकारा.
चालू करा, सुरू करा. लक्षवेधी क्रमांक 3. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी या एक लक्षवेधीच्या मिनिट खाली बसून माध्यमातून घ्या. हे बघा, बसा खाली, बसा गेवराई बसा खाली. विधानसभा मतदारसंघामधील जे 32 गावं गोदाकाठला येतात, त्या 32 गावांच्या महापुरानंतर पुनर्वसनाच्या विषयामध्ये त्या ठिकाणी मी हा आपल्याकडे लक्षवेधी मांडलेली आहे. या ठिकाणी अतिवृष्टी मराठवाड्यातील आपल्या बीड जिल्ह्यामधील गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला गोदावरी नदी त्या ठिकाणी वाहते अध्यक्ष महोदय, एका बाजूला सिंदफणा त्या ठिकाणी वाहते. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोठा पाऊस त्या ठिकाणी अवकाळी झाला. थोडक्यात पॉइंटेड प्रश्न घ्या. विचारतो तुम्हाला मी अध्यक्ष अजून 1.5 मिनिटं देतोय. 1.5 मिनिटात विचारतो, संपवा. 1.5 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अतिवृष्टी झाली.